नमस्कार. मी सुनंदा वाखारे, प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्व शिक्षक बांधवांना माझ्या शिक्षण विभागाच्या वतीने आणि व्यक्तिशः माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आज या पुण्यनगरीमध्ये म्हणजेच एक ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यनगरीमध्ये ज्याला विद्येचं माहेरघर म्हणून जे आज जागतिक स्तरापर्यंत ज्याची ओळख आहे, अशा पुणे जिल्ह्यामध्ये, अशा पुणे शहरामध्ये आणि तितकीच ऐतिहासिक परंपरा असलेलं आमचं हे बालगंधर्व रंगमंदिर. या रंगमंदिरामध्ये आज आमचा हा शिक्षक दिनाचा सोहळा पार पडला आणि या पुणे शहरातील साधारणपणे 1100 शाळांमधून जे आमचे शिक्षक बांधव कार्यरत आहेत, या शिक्षक बांधवांमधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुणे महानगरपालिकेचे 10 शिक्षक आणि खाजगी व्यवस्थापनाचे 5 शिक्षक अशा 15 शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात करावी. या शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आजच्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय आपले आयुक्त सर, आता ते येत आहेत थोड्या वेळामध्ये, अध्यक्षस्थानी आपले सन्माननीय राजेंद्रजी भोसले सर, हे गुरुवर्य आणि प्रशासकीय सेवेमध्ये खूप उत्तुंग असं काम करणारे, लेखन क्षेत्रात काम करणारे, शिक्षण शाखेमध्ये काम करणारे, राज्यभर ज्यांच्या कामकाजाचा ठसा एक विशिष्ट वलय ज्या नावाभोवती आहे, असे सन्माननीय शेखरजी गायकवाड सर आज आपल्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लागलेले आहेत. आणि हे प्रमुख अतिथी ज्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला लाभले अशा आपल्या उपायुक्त आशा राऊत मॅडम. सर्वांना नमस्कार. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले सर, आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अतिरिक्त महासंचालक माननीय शेखर गायकवाड सर, की ज्यांना आपण अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो, की ज्यांचं मार्गदर्शन हे पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांना यापूर्वी मिळालेलं आहे. आपल्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यक्रमाधिकारी सुनंदा वाखारे मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा मोळे मॅडम, आणि ज्यांच्यासाठी आपण हा सत्कार आयोजित केला गेलेला आहे ते आपण सर्व सन्माननीय गुरुवर्य सर. शिक्षण विभागाचे उपायुक्त म्हणून मला 1 महिना पण नाही झालेला आहे, 15 दिवस झाले असतील. तर सगळ्यांना बघितलं असतं ज्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये जाणवल्या त्या गोष्टींचं निराकरण करण्यासाठी किंवा समस्यांचं निराकरण करण्यासाठी माननीय आयुक्त सरांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही प्लॅनिंग केलेलं आहे. सरांचा खरंच खूप आभारी आहे ठिकाणी मानते. पुणे महानगरपालिकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचा समारंभ आहे. त्या कार्यक्रमाकरता माझे गुरु हे अध्यक्षस्थानी आहे शेखरजी गायकवाड. महसूल विभागाचे गुरुवाराची अनेक पुस्तकं महसूल विषयक आणि इतर देखील विषयक आपण न्यूजपेपरला देखील
ते आमचे गुरु शेखरजी गायकवाड साहेब. योगायोगाने ते माझ्या पूर्वी देखील या ठिकाणी पुणे महापालिकेचे आयुक्त होते. आजच्या या कार्यक्रमास जे उपायुक्त आहेत आशा राऊत, सुनंदा वाखारे आणि या हॉलमध्ये उपस्थित तमाम माझे सर्व शिक्षक आदर्श आहेत. मात्र पुरस्कारातील जे आहेत शिक्षक त्यांनी वेगळं पण दाखवलेलं आहे. तर ते सर्व शिक्षक उपस्थित होते. प्रथमतः ज्यांना हे आदर्श शिक्षक या वर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. जे आहे शिक्षक दिनाचा हा प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येकाला अगदी लहानपणापासून अगदी म्हातारा सुद्धा त्याला गुरुची आवश्यकता असते. आणि सर्व शिक्षकांना जे आदर्श शिक्षक म्हणून या वर्षीचा पुरस्कार आहे त्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि आपल्याला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन माझं मत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे सहकारी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, आशा राऊत, सुनंदा वाखारे म्हणून त्यांचे सर्व सहकारी, आज आपण त्यांचा सत्कार करणार आहोत ते सर्व आदर्श शिक्षक, मनपातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि मित्रांनो. शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो. मला असं वाटत नाही की माझ्या पहिलीच्या शाळेपासून आतापर्यंत आयुष्यात जेवढे शिक्षक आले त्यांच्या मला वाटतं मी 100% संपर्कात असलेले आहे विद्यार्थी. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी महापालिकेतील सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आयुष्यभर शिकत राहावं असं मला वाटत आलं आहे आणि त्यामुळे शिकण्याचा जो प्रयत्न आहे तो मी कधी सोडला नाही. 2 MA डिग्री, LLB हे सगळं करत राहिलो आणि एवढंच नाही तर मरेपर्यंत दरवर्षी एक पुस्तक लिहिण्याचा मी एक संकल्प केला आणि तो पण संकल्प गेले 40 वर्ष मी पूर्ण करत आलो आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी सर्व शिक्षकांचं तर अभिनंदन करेलच, परंतु शिक्षकांनी इथून पुढच्या काळामध्ये ज्ञानाची कास धरावी, स्वतःला अद्ययावत ठेवावं. दररोज मी माझ्या स्वतःच्या पुढे कसा जाईल आणि वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये मला कसा जास्तीत जास्त ज्ञान संपादित करता येईल याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा असं मला मनापासून वाटतं. विशेषतः मागच्या पिढीमध्ये शिक्षकांबद्दल जो आदर होता तो आदरसुद्धा पुढे कसा कायम राहील यासाठी शिक्षकांना प्रयत्नशील राहावं लागेल असं मला स्वतःला वाटत राहतं. या दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व शिक्षकांना त्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो. धन्यवाद. आजचा अतिशय दिमागदार असा शिक्षक दिन बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ज्यांनी आयोजित केला ते आशा राऊत मॅडम आणि सुनंदा वाखारे मॅडम या आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आज पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं 5 सप्टेंबर शिक्षक दिवस या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये साजरा केला गेला. पुणे महानगरपालिकेच्या 10 शाळातील शिक्षक आणि खाजगी शाळातील 5 शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आलं. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर शेखर गायकवाड साहेब, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांना शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. मला पुणे महानगरपालिकेच्या शाळातील सर्व शिक्षक, खाजगी शाळातील सर्व शिक्षक, इव्हन पुण्यनगरीमध्ये असणाऱ्या विविध शाळांमधील विविध माध्यमाच्या सर्व शिक्षकांना या शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ह्या आपण 5 सप्टेंबरला देतोय, परंतु शिक्षकांना शुभेच्छा ह्या आपण दररोज आणि नेहमीच देत असतो. कारण शिक्षक हे असं व्यक्तिमत्व आहे की ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांना घडवण्याचं काम हे करत असतं.
आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले लहानपणीचे शिक्षक म्हणजे प्राथमिक शाळेतील शिक्षकांना तर आपण कधीच विसरत नाही. प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत वेगवेगळ्या शैक्षणिक स्तरावरती ज्या शिक्षकांनी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलेलं असतं, घडवलेलं असतं, अशा शिक्षकांचं आपल्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये योगदान जे आहे ते खूप मौलिक असतं. इव्हन व्यक्ती जे घडत असतो तो शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये मुळच घडत असतो. आयुष्याला दिशा देणं किंवा आयुष्याला वळण देण्यासाठी शिक्षकांचं कार्य हे खूप अनमोल असं आहे. त्यामुळं शिक्षक दिन हा साजरा केला किंवा करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण कौतुक हे नेहमी मनुष्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी खूप प्रेरक असं ठरत असतं. आणि हा जो प्रेरणा देण्याचा दिवस आहे किंवा त्यांचं कौतुक करण्याचा दिवस जो आहे तर तो हा शिक्षक दिन हा आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा आमच्या पुण्यनगरीतील सर्व शिक्षक बंधू भगिनींना या शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा देते. आजचा हा आमचा शिक्षक दिन हा जो समारंभ बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जो साजरा केला गेला त्यामध्ये आमच्या शिक्षण विभागाची पूर्ण टीम जी आहे त्या टीमचं सहकार्य इव्हन त्यांचं काम जे आहे ते खूप अनमोल असं आहे. खूप कमी कालावधीमध्ये अतिशय सुंदर असं नियोजन करून संपूर्ण टीम वर्क सुंदर असं सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळं माझ्या या शिक्षण विभागाच्या सर्व टीमचं सर्व शिक्षक बांधवांचं खूप कौतुक आणि खूप अभिनंदन. आणि TV10 या माध्यमातून त्यांनी हा शिक्षक दिनाच्या शुभेच्छासाठीचा सर्व वृत्तांत हा शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं खूप चांगलं असं काम केलेलं आहे. त्यांना देखील खूप त्यांचे आभार आणि त्यांना खूप धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.